आज आम्हाला उरणवरून बेलापूरला जायला तब्बल 2.5 तास लागले. उरण ते कळंबोळी आणि कोपर खरेण्यापर्यंतची NMMT सेवा आहे ना, ती एवढी वर्स्ट आहे की ह्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही ज्या पातोळ्या बनवल्या होत्या त्यांचं थोडंसं पीठ शिल्लक होतं, त्याचेच आईने मोदक बनवले. आज आमचा देवारा मस्त जास्वंदीच्या फुलांनी सजलाय. नाश्ता करून आई आणि मी डीमार्टला जायला निघालो. 2-3 दिवस ऐकून आहे मी की NMMT भेंडकळच्या साईडने येत नाही उरणची. तासभर बरोबर आम्ही वाट बघितली तरी सुद्धा NMMTचा पत्ता नव्हता. एवढ्याला कधीच बेलापूर गाठलं असतं. मग आम्ही उलटीकडून द्रोणागिरीला जाणारी रिक्षा पकडली आणि देवकृपा स्टॉपला तासभर थांबलो. तरी सुद्धा एकही लाल परी किंवा NMMT आली नाही. ट्रेन सुटायला फक्त 15 मिनिटं बाकी होती. आईला म्हटलं आपण जास्त टाइमपास नको करायला इकडे. हे NMMTचं टायमिंग आणि फ्रिक्वेन्सी आहे ना, ती खूप जास्त विचित्र आहे. तरी आता ट्रेन वगैरे सुरू झाल्यात म्हणून जॉबवाल्यांसाठी एकदम सोयीस्कर झालंय, नाहीतर प्रत्येक उरणकराची NMMT विरोधात कंप्लेंट होती पहिले. एकदा का रात्रीचे 10:30 वाजले का बेलापूर आणि नेरूळ वरून तुम्हाला उरणकडे यायला बिलकुल ऑप्शन नसतात. आणि ओला उबर सामान्य माणसाला रोजच परवडेल अशातली ही काही गोष्ट नाहीये. त्यात ओला उबर वाले पण इकडे यायला मागत नाही, कारण त्यांना रिटर्न ट्रिप भेटत नाही. त्यातल्या त्यात अगोदर रात्रीची 9:30ची शेवटची लोकल असायची आणि आता 1 तास वाढवलाय. त्यामुळे उरण टू बेलापूर आणि नेरूळकडे येण्या जाणाऱ्या बसेस आणि ट्रेन यांची फ्रिक्वेन्सी वाढणे यावर गंभीर चर्चा केली पाहिजे. आम्ही एकदाच्या 2.5 तासानंतर डीमार्टला पोहोचलो. आईला थोडंसंच घरचं सामान घ्यायचं होतं. डीमार्टला आल्यावर डीमार्टचा पिझ्झा इज मॅन्डेटरी. ह्या एरियामध्ये आजकाल यायचं म्हटलं ना की गाडीशिवाय पर्याय नाही, स्वतःची गाडी पाहिजेच. आपल्यासारख्या मुलामुलींचं ठीक आहे हो, आपण कसेही जाऊ शकतो, पण आपल्या आई वडिलांचा आपण विचार केला तर त्यांच्यासारख्या इनोसंट पिढीच्या लोकांचा डिजिटल गोष्टींशी संबंध थोडा कमीच येतो. त्यामुळे त्यांचा मौखिक व्यवहार जास्त होत असतो. बस किंवा रिक्षाला तासनतास उभी असणारी लोक मी बघतो. त्यामुळे सर्वांच्या सोयीकरता बसेस आणि लोकलची फ्रिक्वेन्सी वाढावी हीच इच्छा.